महाराष्ट्रातील सर्व मित्रांना माझा नमस्कार आहे। आपल्याकडं आज एक असं पेशंट आहे, विमल बाई पावडे, अकोला तालुका आणि जिल्हा अहमदनगर, आणि हे त्यांचे जावई आहेत। हे सर नाशिकमध्ये एअरफोर्समध्ये ते जॉईनिंग करतात। हे आमचे मास्टर बनकर सर नाशिकवरचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2 महिन्यापूर्वी आईंची तब्येत अशी होती की आईंना म्हणजे चालणं किंवा बोलणं हे पण अवघड होतं। आणि जेव्हा मी त्यांना बघितलं होतं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की चला 15-20 दिवसाची यांच्याकडं भगवंतानी गरज ठेवलेली आहे। आणि मग मी आमचे वडाळ्याचे जे महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप लोकांना, हजारो लोकांना ज्यांनी जीवनदान दिलेले, मणक्यांचा प्रॉब्लेम असेल, शिरा चॉकअप असतील, गाद्या सरकलेल्या असतील, असे आमचे डॉक्टर शिंदे सर, तर यांच्या आम्ही दोघांमध्ये कंबाईन करून चर्चा करून त्यांना क्लिअर करायचं ठरवलं होतं। आणि डॉक्टरांकडं, शिंदे डॉक्टरांकडं वडाळ्यामध्ये म्हणजे त्यांचं गावाचं नाव काय आहे? म्हाळस पिंपळगाव, वडाळ्यामध्ये म्हाळस पिंपळगाव आहे। त्या ठिकाणी डॉक्टर शिंदेंचं हॉस्पिटल आहे, जे मणक्यावरती आणि गाद्यावरती, गुडघे वगैरे सांधे काय असेल त्याच्यावरती विलास करतात ते। आणि खूप हजारो रिझल्ट आहे त्यांचे, आमच्यासारखेच हजारो रिझल्ट आहे। तर त्यांना मणक्याचा, गाद्यांचा प्रॉब्लेम होता, नसा दबलेल्या होत्या, त्याच्यासाठी आपण स्टेम सेल दिलेलं होतं। तर आपण आज आईला विचारूया, 2 महिने झाले, आई पहिले काय वाटत होत तुम्हाला? अस्वस्थ, नुसतं असं आजारी सारखंच बा, असं सारखं सारखं काही तुम्ही म्हणायचे मला काहीतरी आता बोलले, तरमळ तो जीवास, असं तरमळ व्हायची, झोप यायची नाही, झोपलं तरी हातपाय सारखं असं असं करायला लागायचं। आणि नुसतंच आळस, म्हणजे असं झोपून घ्या वाटायचं पण झोप यायची नाही। आणि मग हे औषध सुरू केल्यापासून आहे ना, असं थोडा थोडा आळस उडत गेला, आता एवढा आळस येत नाही। आणि एवढं हे मणकं बिनकं जरा व्यवस्थित, इकडे एकाच पायाला थोडीशी रग लागती। पहिले मुंग्या वगैरे यायच्या? हा, मुंग्या यायच्या पायांना, आता नाही येते। बरं, हे औषध घेतल्यानंतर त्या मुंग्या किती दिवसात बंद झाल्या तुमच्या? ते मला लक्षच नाही, पण मग तरी बंद होत गेल्या, तरी 15 दिवसापासून पुढे बंद होत गेले। हा, ओके। आणि साहेबांकडे घ्या, आपल्या देशाचे सैनिक आहेत आणि सॅल्यूट आहे, जय हिंद सर। आणि आज म्हणजे जे मुलांनी कर्तव्य करायला पाहिजे, म्हणजे एक मुलगा ज्याला कर्तव्य करायला पाहिजे तो आज त्यांचा जावई करतो। म्हणजे त्यांना रोज आठवड्याला 15 दिवसाला तिथं डॉक्टरकडे घेऊन येणं, किंवा ही आपली काही जी ट्रीटमेंट आहे तर याचा सगळा खर्च टोटली ही जावई आणि त्यांच्या मिसेस आहेत, शिक्षिका आहेत त्या, काय नाव आहे त्यांचं? गिरिजाताई। आणि हे दोघं जण त्या सासूची, आईची म्हणण्यापेक्षा सासूची सेवा करतात। आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जावयांना सांगेन आणि सगळ्या मुलांना सांगेन की बाबांनो, आईची सेवा करा। एक जावई जर एवढी सेवा करू शकतो तर सगळ्या मुलांनी आपल्या आई वडिलांना जपणं गरजेचं आहे। मी पास्टरचे आभार मानतो की त्यांना ते मेडिसिन रिकमेंड केलं। आणि आज 2 महिने झाले, आईला किती टक्के फरक आहे ते आईच्या तोंडून ऐकू आपण। आई, किती टक्के बरं वाटतं तुम्हाला? निम्म्याला वर जवळजवळ 3%, निम्म्याच्या वर तुम्हाला बरं वाटतं। ओके, अजून 2 महिन्याचं औषध घेतलं की तुम्ही ठणठणी 100 वर्ष जगणार। ओके, एकदम खडंग, काहीच अडचण नाही। चला, महाराष्ट्रातील जनतेला एक गोष्ट सांगतो, जगामध्ये असा शोध निघालेला आहे सायन्समध्ये की जो शोध स्टेम सेल नावाने आहे। आणि महाराष्ट्रात नाही तर ऑल जगामध्ये 143 देशामध्ये हे प्रॉडक्ट चालतं। याच्यामध्ये तुमचे ऑल टाईप कॅन्सर, 34 प्रकारचे कॅन्सर असतात, त्यातून कोणताही कॅन्सर असू द्या तो क्लिअर होणार 3rd स्टेपपर्यंत। त्याच्यानंतर शुगर असेल, बीपी असेल, मायग्रेन असेल, थायरॉइड असेल, तुमचं HIV असेल, दमा असेल, TB असेल, कोणताही आजार फक्त
मूतखडा सोडून, किडनी स्टोन सोडून सगळे आजार या मेडिसिन मध्ये कव्हर होतात. ओके, मेडिसिन दाखवता तुम्ही, हुशार आहे माझी मुलगी. तर हे मेडिसिन आहे आणि ह्या मेडिसिनमुळं माझ्याकडं आत्ता या वर्षामध्ये 2024 मध्ये सप्टेंबर पर्यंत 272 लोक कॅन्सर मुक्त आहे. त्यांचे रिझल्ट म्हणजे डायरेक्ट निगेटिव्ह आलेले आहेत. आणि HIV चे माझ्याकडे 8 पेशंट आहेत मित्रांनो, की जे निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह नाही. किती? 8 महिन्यामध्ये. आणि शुगर, BP, डायलासिस याच्यासारखे तर भरपूर पेशंट आहेत. एक साधारणतः 4 वर्षामध्ये माझ्याकडं 3800 का 2900 काहीतरी असे पेशंट आहेत, जे काही डायलासिस मुक्त झाले, जे कॅन्सर मुक्त झाले, HIV मुक्त झाले. त्याच्यानंतर आणि हे मी केलं असं नाही किंवा माझ्या मुलांनी केलं असं नाही, हे फक्त ते मेडिसिन काम करतं. जगामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती ओबामा म्हणतात की हे मेडिसिन म्हणजे सायन्स मधला सगळ्यात मोठा आणि शेवटचा शोध आहे. याच्यानंतर एकच शोध निघू शकतो, मेलेला माणूस उठवणे. आणि नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान काय म्हणतात की ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती, ती शक्ती लागल्यानंतर जो हनुमंतरायांनी पर्वत उचलून आणला आणि त्याच्यामध्ये जी संजीवनी होती, ती संजीवनी म्हणजे हे स्टेम सेल आहे. त्यांचे स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यामुळं मी सगळ्या मित्रांना सांगेल की तुम्ही दवाखाना करून थकलेले असाल, तुम्ही गोळ्या औषध खाऊन थकलेले असाल, तुम्ही आजाराला वैतागून असं म्हणत असाल मुलाला किंवा सुनाला किंवा लेकीला की मला विष खाऊन मारून टाका, पण मला आता काही जगायची इच्छा नाही, अशा लोक आणि ज्यांना डॉक्टरांनी समजा 8 दिवसाची 10 दिवसाची मुदत दिली असेल, त्या लोकांना आपण 100% बरं करू. आपण म्हणण्यापेक्षा स्टेम सेल जगातला सायन्स मधला सगळ्यात मोठा शोध. बाबांनो विश्वास ठेवा. साईबाबांचं वाक्य होतं श्रद्धा आणि सबुरी. तर श्रद्धा ठेवा आणि सबुरी म्हणजे थोडं पेशंट ठेवा, थोडा वेळ लागू द्या आणि मग तुम्हाला हे मेडिसिन काय काम करतं हे तुम्हाला कळेल. ओके, जय श्रीराम, जय ख्रिस्त, खुदा हाफिज. क्या बात है.